ही प्राप्त इतिहासामध्ये त्यांच्या पूर्वीच्या 22 पिढ्या सूर्य उपासना आणि राम उपासना प्राप्त इतिहासात असं म्हणत. त्याच्या आधी किती असेल माहित नाही. आणि विवेकानंदांच्याही जीवनामध्ये प्राप्त इतिहासामध्ये मागच्या अनेक पिढ्या शिव उपासना, वैराग्य उपासना. आणि अशाच 2 शुभ मुहूर्तावर जन्माला आलेले हे बालक, एक रामनवमी, एक संक्रांत. संक्रांतीचा अर्थ नेहमी वाईटच घेतला जातो, तो अर्थ गोड करण्याचं काम विवेकानंदांनी केलं. समाजामध्ये पद्धत अशी होती, संक्रांत आलेले बाबा म्हणजे संकट आलं. तर संक्रांत आली म्हणजे स्वामी आले, विवेकानंद आले, विवेक आणि आनंद मिळाला. तिळगुळ खाताना दोन्ही गरजेचं आहे, विवेक आणि आनंद. एकदम आनंदी आनंद. त्या दोघांच्या जन्माचा विषय तर झाला. काही बाललीला पाहू. साधारणतः असं असतं, जे सतत कानावर पडतं किंवा जे सतत ऐकायला मिळतं, साधारण मुलं त्याच्यातच आपला खेळ ठरवतात. या दृष्टीनं समर्थांच्या जांब गावामधल्या त्या राम मंदिरामध्ये सातत्याने रामकथा. म्हणजे एका पुरोहिताकडून समजा महिनाभर रामकथा झाली की तो पुढच्या गावाला गेला, पुढचा पुराणिक आला, पुन्हा रामकथा. आपल्या मनाला शंका वाटेल, एकच रामकथा अगदी महिनाभर जरी सांगितली, परत दुसऱ्याने सांगितली, काय वेगळं असणार? रामकथेमध्ये काही वेगळं होणार नाही, वेगळं होणार आहे आपल्यात. सतत मटकी खाऊन मटकीत काय फरक पडतो? सतत गुळ आणि शेंगदाणे उत्तम तऱ्हेनं चिक्कीच्या रूपानं का होईना खात राहिल्याचा खुराक घेतला, चिक्कीमध्ये काय फरक पडतो? फरक आपल्या तब्येतीत पडतो, हा मुद्दा आहे. तेव्हा रामायण तेच सांगतोय का हे बघायचं नाही, मी बदललोय का हे बघायचंय. प्रत्येक प्रवचनात बघायचंय काय हेच गडबडत आहे. त्यामुळं मग बुवानी कुठला अत्तर लावले हेच महत्वाचं. आणि ते अत्तर म्हणून दे, तुझ्या सुगंधाचा विषय चाललाय. जसं आपल्या घरासमोरची बाग, उद्यान तेच असतं, पण दुसऱ्या मजल्यावरनं वेगळं दिसतं. चौथ्या मजल्यावर पोचलं की तेच उद्यान वेगळं दिसतं. बागेत नाही फरक पडला, तुझ्या उंचीमध्ये फरक पडला पाहिजे. 5 वर्षाचा असताना तू रामायण ऐकणं आणि 55 वर्षाचा असताना रामायण ऐकणं, यातल्या प्रायोरिटीज काहीतरी बदलल्या पाहिजेत. आणि असं सातत्याने रामकथेचं त्या ठिकाणी प्रवचन चालत असे. आपले वैकुंठवासी धुंडा महाराज म्हणायचे, या सगळ्या ग्रंथांचं सारखं सारखं वाचन करावं लागतं. याचं कारण हे सगळे ग्रंथ समुद्र आहेत आणि आमची बुद्धी करवंटी एवढीच आहे. एकदा करवंटी प्रयागला जाऊन आली, आला का सगळा गंगेचा ओघ घरी. दरवर्षी जात राहा हळूहळू. गंगेत नाही, तुझ्यात फरक करायचे आहेत. काय मौज आहे. तसं ती अखंड रामकथा ऐकत असल्यामुळे, अर्थात रामदासांच्या घरामध्ये एक हेतुतः त्यांनी काम असं केलं होतं. सूर्याची उपासना असल्यामुळे वडिलांचं नाव सूर्याजी, सूर्याशी निगडीत नाव. मातेचं नाव राणूबाई, तेही सूर्याशी निगडीत. मात्र यांना प्रथम पुत्र जो झाला, उगाच आपण वैष्णव
शैवांवर आपण जळतो. नको. पहिला पुत्र झाला त्याचं नाव हेतुतः त्यांनी गंगाधर ठेवलं, शंकराच्याच पद्धतीचं नाव. रामदासांच्या वडील भावाचे नाव गंगाधर असं आहे आणि म्हणून रामदासी कीर्तन जेव्हा असतो तेव्हा या गंगाधरांच्या नावे एक जय जयकार वाढवलेला असतो. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. याच्यानंतर श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. आणि पुढे हा संप्रदाय ज्याने जास्त वाढवला ते परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी महाराज की जय. रामदासी कीर्तनाची काही ओळख वैशिष्ट्य जी आहे ती इथे आहेत. गंगाधर हेतुतः नाव आणि याचा जन्म झाल्यानंतर याचं नाव ठेवलंय नारायण. या घरामध्ये शैव वैष्णव दोन्ही परंपरा, कोणाचा द्वेष नाही. पण अर्थात सारखं सारखं रामायण ऐकल्यामुळे खेळायचं काय. रामायण सगळी गावातली मित्रमंडळी जमा करायची, रोज रामायणातला एक प्रसंग निवडायचा आणि त्याच्यावर रामलीला साजरी करायची. बरं, रोजची पात्र वेगळी, त्यामुळे रोज प्रत्येक पात्राचे रोल वेगळे. सगळे 15-20 मित्र आले की आज तू राम, तू लक्ष्मण. रोज पात्र बदलायची. एक पात्र कधीच बदलायचं नाही, मारुती. आणि हे काम करणार कोणतं? नारायण. कारण मारुतीचं काम करायचं म्हणजे ते बदा 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 झाडं चढली पाहिजे, झाडांना दंड दिशी उड्डाणासारखी उडी मारली पाहिजे, एवढं यायला पाहिजे ना ती. इथे सिनेमामध्ये फायटिंग करायची तरी म्हणतात कमरेला दोरी बांधा म्हणजे उडी मारतो. नारायणाची प्रकृती पहिल्यापासूनच अशी सणसणीत, ते त्यांच्या सेलमध्ये आलं. इथे पेशीमध्ये आला, विकृत नाही मिळालं. कारण सूर्याजी पंत सुद्धा 1200 सूर्यनमस्कार घालणारे आहेत, आजोबा सुद्धा तसे व्यायाम करणारे आहेत. त्यामुळे त्या व्यायामाचं सुद्धा राम उपासनेच्या बरोबरीनं बाळकडून मिळालं. मात्र काय करायचे महाराज, इतर प्रसंग परवडले, पण ज्या दिवशी लंका दहन असे तेव्हा गावाला एकच काळजी, आता कोणाच्या घराची लंका करतात ते जाणे. पण साधारणतः 2-4 महिन्यात एकदा लंका दहन व्हायचं. 4 महिन्यानं चातुर्मासात एकदा रामकथा संपायची. आता पुढची रामकथा. आणि त्यामुळे आता काय करतात देव जाणे. तर हे महाराज आपल्या कमरेला शेपटीसारखी काथ्याची दोरी बांधून त्याला आग लावायला माणूस ठेवलेला. फार सुंदर वर्णन केलंय. जमवोनी पालक सेना रामायण करतो खेळ. जमवोनी पालक सेना रामायण करतो खेळ. सीता मग बनवी कोणा पुणे लक्ष्मण हा बाळ. हा स्वतः पणे हनुमंत लंकेवर उठला काळ. हा स्वतः पणे हनुमंत उठला काळ. करण्यास दहन लंकेचे पेटवले शेपूट साचे. पोपटे नचिक कवताचे जाळून टाकी समूळ. रामायण करतो खेळ. जाळून टाकी समूळ. रामायण करतो खेळ. जाळून टाकी समूळ. रामायण. त्या खोपट्याचा मालक राणूबाईकडे रडत यायचा. अहो हे किती वर्ष लंका दहन करायचं आहे.
या नारायणाला काही समजवा. हा नारायण शांत व्हावा, जरा विचारी व्हावा म्हणून मुंज लावून दिली, उपनयन केलं. उपनयन झाल्याबरोबर ह्याच्या डोक्यात आणखीन एक भूत आलं. आता उपनयन झालेलं आहे, आता गुरुपदेश घ्यायला हरकत नाही. आणि आपल्या संत परंपरेमध्ये थोरल्या भावाने धाकट्या भावाला गुरुपदेश द्यावा अशी रीतच आहे. निवृत्तीनाथांनी दीक्षा दिली आहे ज्ञानोबांना. मला या गंगाधरानं उपदेश दिला पाहिजे, या गंगाधरानं उपदेश दिला पाहिजे. गंगाधराचं मत असं होतं, उपनयन केलंय उपाय म्हणून, पण अजून काही शांत झालेलं नव्हे. अरे अजून लहान आहेस रे नारायणा, जरा अजून थोडा परिपक्व हो, अजून थोडी उपासना होऊ दे, मग तुला गुरुमंत्र वगैरे द्यायचा. तो सगळा देत नाही का? घर सोडून जाईल. आतापर्यंत प्रॉपर्टीसाठी भांडणारी माणसं बघितली बुवा. एवढे एवढे पैसे मला देत नाही, बापाचं घर सोडून निघून जाईल. इथं ऐहिक प्रॉपर्टी विषय नाही, गुरुपदेश मिळत नाही म्हणून भांडण. आई विचारते, अरे हे नारायण का भांडतोय? अगं मजला हवा अनुग्रह, मजला हवा अनुग्रह, दादा तो देत कामला नाही, म्हणून भांडण माझे नाही तर राहणार खरी नाही. राणूबाई म्हणाल्या, अरे मेल्यानो सख्खी भावंड असून किती रे भांडता? माझ्या मेलीला डोक्याला कहार. आईचं बोलणं मनावर घेतलं. त्या दिवशी संध्याकाळी नारायण खेळताना सापडला नाही. घरातच अंधारामध्ये शोधता 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 कुठेतरी माळ्यावर फडताळाच्या कपाटा मागे चिंतेमध्ये ध्यानमग्न अवस्थेत पाहिला. रे नारायणा, हिचं काय करतोस? चिंता करतो विश्व. आई, आम्ही दोन भाऊ भांडलो तर तुला एवढा त्रास होतो, या विश्वातले सगळेच जण जेव्हा एकमेकाशी भांडत असतील तर त्या परमेश्वराला काय त्रास होत असेल? ज्याची ही सगळी लेकरं, माझे कोट्यावधी भाऊ माझ्या कोट्यावधी भावांशी भांडतात, ते सातत्याने जो देव बघत असेल त्याला किती त्रास होईल? आई, ही सगळ्या विश्वातली भांडणं मला कमी करता येतील का? मला दूर करता येतील का? मजा ही आहे महाराज, आई वडिलांचा एक शब्द मुलाच्या जीवनाचा संस्कार होऊन बसतो. आईच्या एका शब्दामध्ये नारायणाची वृत्तीच पालटली, वृत्तीच पालटली. म्हणलं सगळे समर्थ सांगता का काय? हाच मुद्दा विवेकानंदांच्या जीवनाचा, हाच मुद्दा. विवेकानंदांची माता, आता थोडीशी माहिती दिली पाहिजे. वडिलांचे नाव काय? विश्वनाथ हे नाम पित्याचे आणि माता भुवनेश्वरी. आईचं नाव भुवनेश्वरी, वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू आणि आडनाव काय? दत्त असे कुलनाम जयाचे. आडनाव दत्त, पण घरामध्ये भक्ती शंकराची. शिव शिव सारे भजती, विश्वनाथ हे नाम पित्याचे. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारतामध्ये बंगाल क्षेत्रामध्ये कलकत्ता शहरात
अत्यंत प्रथित यश वकील म्हणून विश्वनाथ बाबू. पत्नी भुवनेश्वरी, तिची शंकराची अत्यंत उग्र उपासना, असा शिवभक्त पुत्र व्हावा अशी तिची इच्छा. आणि त्याप्रमाणे या मुलाचा जेव्हा संक्रांतीला जन्म झाला तेव्हा तिनं याचं नाव शंकराचंच ठेवलं होतं, वीरेश्वर. पण आपल्याकडे प्रथाच आहे, लोकांनी मुलाला नावं ठेवण्यापूर्वी आपणच त्याला एक 4-5 नावं ठेवावीत. यातली 4 त्यांनाच लक्षात राहणं अवघड, आता 5वं नाव कुठं शोधा. म्हणून आणखीन एक नाव देऊन टाकलं, नरेंद्र. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, नरेंद्राची कथा चालली आहे म्हणून. आता ते योगायोगाने नाव आहे, त्याला मी काही करू शकत नाही. आता दोन्ही नावं अडचणीची आहेत. एक नरेंद्र आणि दुसरं आता महाराष्ट्रातलं एक प्रचंड तडफदार व्यक्तिमत्व आहे ते नारायणाचे पुत्र राणे. ते जे डाफरायला लागले की नारायणाचीच आठवण येते, नारायण राणेंची. आम्ही काय करतोय, समोरचा गप्पच. पण नारायण नाव ही अवघडीच. असो, आपण आपल्या सोयीनं पुढे जाऊया. मुद्दा असा, पालकांच्या मुखातला एखादा शब्द हा लहान मुलाच्या जीवनाचा संस्कार होतो, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आईच्या शब्दाने जीवनामधला पालट. दोन्ही गोष्ट बघूया. नरेंद्र आपल्या वडिलांचा प्रवास बघितलाय. आपले बाबा वकील आहेत. रोज सकाळी शिवपूजा झाली, न्याहारी झाली, कोर्टात जातात, संध्याकाळी परत येतात. मग आपल्या सगळ्या घराची एकत्र उपासना. पण ऑफिसला जाताना त्यांचा वेश एकाच पद्धतीचा, ब्लॅक अँड व्हाईट. पण इंग्रजांनी ठरवलेले ते वकिलाचे कपडे होते ब्लॅक अँड व्हाईट. मात्र आपल्या घरी घोडागाडी चालवणारा जो आहे त्याचे कपडे मात्र इष्टमन कलर. त्याचा लाल चुटूक फेटा, पिवळं जरद असं जॅकेट. काय तो सदरा, काय ते सुरवार, काय तो शेरा. एअर इंडियाचा महाराजा. मस्त आकडेदार मिशा. आणि जुन्या काळीच्या घोडागाड्या होत्या ना, आपल्याला चित्र माहिती आहे. त्याच्यामध्ये घोडेवाला जिथे बसतो ती जागा उंच असायची, मालकाची जागा छोटी असायची. अगदीच बघायची असेल अशा तऱ्हेची बग्गी तर चाफेकर बंधूंवर जो सिनेमा आला होता 22 जून 1897, तो चित्रपट आता युट्यूबला आहे. तो सिनेमा बघितला तरी त्या काळातल्या घोडागाडीची पद्धत कळेल कशी आहे. गाडी हाकणारा उंच असायचा, मालक मागे. त्यामुळे नरेंद्रने असं पाहिलं की वा रे वा, जगामधला इष्टमन कलर सगळ्यात चांगला श्रेष्ठ माणूस जर कोणी असेल, घोडेवाला. कारण तो घोडा हाकताना रस्त्याने जाता जाता समोर गर्दी असं केल्याबरोबर सगळी माणसं फटाफट बाजूला होतात. काय अधिकार त्याला कळत नसे, अधिकार तुझ्या वडिलांचा. लोक विश्वनाथ बाबूंना ओळखतात, त्यांचा घोडेवाला तू. लहान वयामध्ये लक्षात नाही. आणि अशा वेळेला मुळातच बंगालमध्ये संक्रांतीचा सण मोठा साजरा होतोच. त्यातून हा त्याचा वाढदिवस. मग सगळे मित्र जमा करायचे, मग बंगाली मिठाई रसगुल्ला खिलाव. आणि असे सगळे मित्र वाढदिवसाच्या निमित्तानं घरात एकत्र आलेले असताना स्वाभाविकच एक चर्चा रंगली, मोठेपणी काय होणार. ज्याने त्याने आपल्या वडिलांचाच व्यवसाय सांगितला.
डॉक्टरचं पोरग म्हणतंय मी बाबांसारखा डॉक्टर होणार, जज्जाचं पोर सांगतंय मी वडिलांसारखा जज्ज होणार. वेळ आली, उत्सव मूर्ती नरेंद्र सगळ्यांची 100% कल्पना होती की नरेन एकच म्हणेल बाबांसारखा वकील होईल, कुठलं काय काय. नरेन मोठेपणी कोण होणार? बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. घोडा गाडीवाला असं सगळ्या मित्रांदेखत पालकांच्या देखत जर आपल्या कार्ट्यानं उत्तर दिलं असतं, इज्जत घालवलीस, अख्ख्या घराण्याची इज्जत घालवलीस. अशा लेकराला मुतस्तवर मारला असता, मुतलाच म्हणून मारला असता. काही लोकांची राग काय भयानक आहे तो. पोर नाही काही नाही, मनातून इज्जत घालवलीच माझी. पण मोठ्या लोकांचे संस्कार. विश्वनाथ बाबू म्हणाले, अरे किती चांगलं ध्येय आहे तुझं, किती चांगलं ध्येय आहे बेड्या, तू घोडा गाडीवाला होच व्हायलाच पाहिजे. सगळे म्हणले, बाबूचे डोकं फिरलं. पण विश्वनाथ बाबूंनी आहे त्या गोष्टीला वळण असं छान दिलं. नरेन तो घोडा गाडी चालवणारा हो, फक्त तुझ्या घोडा गाडीमध्ये अर्जुनाला उभा कर, म्हणजे तो कृष्ण हो. इतकं सुंदरतेनं सांगितलं. बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. आणि वडील म्हणतात, हरकत नाही बाळा, अरे हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. राम 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 हरे हरे राम 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 राम. हरे राम राम सीतापते राम राम राम. सीतापते राम 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 हरे हरे राम 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 सीतापते बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार. आणि मग म्हणतात, हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. आणखीन एक संस्कार सांगतो कसा गुण आहे. या नरेनची आई हेतुतः आपल्या मुलाला रामायण प्रवचन असेल तिथे घेऊन जायची, आग्रहाने ऐकवायची. आणि असं ते रामायण प्रवचन ऐकता 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 एक दिवस त्या पुराणिक बुवांनी असं सांगितलं की मारुतीरायाला केळी फार आवडतात, म्हणून तो दुसरीकडे कुठे सापडला नाही तर केळ्याच्या बनामध्ये नक्की सापडतो. आता असं म्हटल्यामुळे ह्यांच्या डोक्यात बसलं, मारुतीला शोधायचं असेल तर कुठं जायचं? केळीच्या बनी तिथे नसं लागून बोलू. केळ्याच्या बागेत जायचं. आणि मग मात्र एके दिवशी शाळेचा रस्ता थोडा बाजूला करून बसले जाऊन केळीच्या बागेत. काय अंधारी रात्र झाली, मारुतीचा पत्ता नाही, काही नाही. संध्याकाळी आले परत आणि आपल्या आई समोर आपली दुःख व्यक्त केली. पुराणिक बुवा थापा मारतात,
पुराणे बुवा थापा मारतात. ते म्हणले केळीच्या बनामध्ये मारुती असतो, मी सकाळपासून बसलोय, दिसला नाही म्हणा तो. ऐसा संस्कार. आता ह्याच्या पुढचं ज्यांना माहिती आहे त्यांचं जाऊ द्या, ज्यांना माहित नाही त्यांच्या डोक्यात काय येईल, ह्याच्या पुढे काय डायलॉग म्हणावा आपण आईनं. साधारण आपल्या घरातला डायलॉग एवढाच असू शकतो, एवढं काही मनावर नसतं घ्यायचं. अरे म्हणजे प्रवचन केलं खड्ड्यात, तो पौराणिक गेला चुलीत तिकडं. एका वाक्यात आपण सगळ्या प्रवचनाला खोटं ठरवून मोकळे, काय फार मनावर असं असतं प्रवचन. आईनं सांगितलं पुराणिक बुवा खरंच सांगतात, त्याने खोटं सांगितलेलं नाही. मारुती का नाही भेटले? पुराणिक बुवांनी आधी काय सांगितलं होतं? मारुती रायाला रामरायाचं काम करायला जास्त आवडतं. केळी हा शब्दस्पर्श रूप रसगंध मधला विषय. मारुती रायाच्या मनामध्ये असलेला महत्वाचा विषय कुठला? रामरायाची आनंद संतुष्ट विषय तो त्याचा झाला. त्याच्या पुढे याची किंमत नाही. त्याला रामाचं काहीतरी काम आलं म्हणून तो केला. एका वाक्यात आईनं पौराणिकालाही खरा ठेवला, मुलाच्या श्रद्धा कायम ठेवल्या आणि एक संस्कार दिला. तू मारुतीला शोधायला तिथे का गेला? मारुती रायाला आवडतं असं तू वागायला लाग, तुला भेटायला मारुती येईल. तू कशाला गेला शोधायला? तू मारुती रायाला आवडत असं वागायला लाग, त्याच्यासारखे नाम उपासना कर, त्याच्यासारखा व्यायाम कर, त्याच्यासारखा साधेपणाने राहण्याचा अभ्यास कर. आपण सगळे बंगाली बाबू लोक म्हणजे खाली पडलेला रुमाल सुद्धा उचलून द्यायला नोकर पाहिजे. स्वावलंबन नावाची चीज नाही आपल्याकडे. तू साधेपणाने राहण्याचा कर तर घरी सराव. स्वतःच्या क्षमता वाढवून तर बघ मारुती रायासारख्या. मात्र क्षमता वाढवायच्या त्या रामरायाच्या सेवेसाठी. तशा स्वामीजींच्या लहानपणापासून क्षमता अशा जबरदस्त होता. पोहण्यामध्ये एक नंबर. बॉक्सिंग पटू होते, संधीचं फुलपाखरू बक्षीस मिळालं होतं. हॉकी खेळायचे, फुटबॉल खेळायचे, खेळांमध्ये प्रावीण्य होतं. आपल्या शरीराची काटकता वाढावी म्हणून खेळायचंय. सोन्याचा चषक महत्वाचा नाही. आशापाश निवारवणी प्रयत्न चालू दे. तो मारुतीला आवडेल असं वागायला लाग, म्हणजे मारुती तुला भेटेल का नाही. आणि हे लक्षात आल्यापासून मग काय म्हणू, आईचं एक वाक्य आयुष्य बदलून टाकलं. आयुष्य बदललं. आणि मग मात्र एकच प्रसंग असा सांगतो जो विपरीत आहे. एवढा चांगला विवेकानंदांच्या घरामध्ये धार्मिकतेचा संस्कार असून सुद्धा जेव्हा कॉलेजामध्ये पाऊल टाकलं तेव्हा नास्तिकतेचा पगडा पुन्हा बसला. इंग्रजांची शिक्षण पद्धतीच अशी भयानक होती की ज्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं भारतीय माणसांना भारतीय गोष्टीचं वाईट वाटलं पाहिजे, इतरांनी तेच केलं की कौतुक वाटलं पाहिजे. मुसलमानांनी रोजा केला की कौतुक, काय उपास आहे. ख्रिश्चनांनी फास्टर संडे केला, काय उपास आहे. तू कर एकादशी, तू आपला इथे सगळं घाण आहे असं म्हणायचं. तिथे मुसलमान माणूस नमाज पढायला गेला तर टोपी घातल्याशिवाय जाणार नाही. काय निष्ठा. तो ख्रिश्चन पादरी प्रार्थना करायला गेला, तो टोपी घातल्याशिवाय बोलणार नाही. काय निष्ठा. तू पूजेच्या वेळेला घाल, तू
म्हणजे आपलं सगळं ते फालतू. गुडघ्यावर खाली बसून डोकं जमिनीला लावून नमस्कार करतात नमाजाच्या वेळेला. झालंय काय? मेरीच्या, येशूच्या त्या छोट्या छोट्या प्रतिमा असतात चौका चौकात, मेणबत्ती लावल्याशिवाय जीवत नाही. काय साधं आहे काय? मग तू चतुर्थीला ये ना. आपल्या देवासमोर दिवा लावायचा म्हणजे फालतू. मेरी समोर दिवा लागला की वावा. तुळशीच्या समोर दिवा लाव, फालतू. अगं ऑक्सिजन देतय त्याच्या समोर तर दिवा लाव. जे ऑक्सिजन देत नाही ते प्लॅस्टिकच्या झाडासमोर दिवे लावतात. का म्हणले? नाताळ आहे. जे झाड खोटं, ज्याच्यातून काही मिळण्यासारखं नाही, काय होतं आपलं नाताळ नातंत्र सगळं. सॅन्टाक्लॉसची टोपी घातली ती कौतुक, वारकऱ्याची टोपी घातली की काय वेडेपणा चाललाय आमच्याकडे. पद्धतच आहे. परक्याची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना, आचार उचलुनी त्यांचे हासावे आचार्यांना, देव्हारे मांडून त्यांचे हासावे देव्हाऱ्यांना. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे, कोणी बोलावे कैसे, सत्यची मानावे चित्ता, एक काळ ऐसा होता. आणि म्हणून नरेन, कोलकात्यामध्ये आलेल्या साधू संतांची काही वेळेला थोडी मस्करी करे. आपल्या मित्रांना घेऊन जायचा, मठामध्ये जायचा, तपस्या करणाऱ्या साधूला म्हणायचा, ए गाडीवाली या, तुला देव दिसलाय का? नाही बाबा, मी साधना करतोय, गुरुनी सांगितली तशी करतोय. तुझ्या गुरुला तरी दिसला होता का? ते कशाला सांगते? मस्करी आली. आणि अशा वेळेला देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ नाही हा, देवेंद्रनाथ टागोर एक आप्त, त्याने पुन्हा त्या नरेनच्या आईच्या वचनाची आठवण दिली. काय नरेन, सगळ्यांची काय चौकशी करतो? देव बघितला का? तर मी देव बघितला असं म्हणणारा तुला कोणीतरी सद्गुरू पाहिजे ना. मग आईनं काय सांगितलं होतं? असं फेरत नाही बसायचं. संतांना आवडतं असं वागायला लाग, सद्गुरू बोलवते. आपतिष्ठांचं वाक्य. आणि तेव्हापासून या पोराने ठरवलं, कॉलेजमध्ये शिकत असून सुद्धा बाकीचं अख्खं जीवन हे देही उदास. आपले कोणतेही शरीराचे अनावश्यक लाड आता पुरवायचे नाहीत. अरे आज अमृत केलाय, विषय तो त्याचा झाला नारायण. मला माझे सद्गुरू किंवा मला माझा भगवंत आता प्रत्यक्ष दाखवला पाहिजे, दिसला पाहिजे, त्याचा ध्यास घेतला. बाकी सगळ्या गोष्टींचं जीवनावश्यकच प्रमाण ठेवलं. वेगळी खोली घेतली, चटईवरच झोपणार, गारपणे दिसणार, जेवढा जमेल तेवढा जप, जमेल तसा शिकलेल्या प्रमाणे प्राणायाम. सगळे म्हणायचे, अरे आपल्या टिंगल टवाळ्या पुरे. मी गोळासारखा झालो की मोंगळा आपोआप येतोय. या न्यायाने काम केलं आणि आज आपण अशा ठिकाणी थांबू.
अशीच घटना रामदासांच्या जीवनाची, की जेव्हा ते होपट जळवलं, सगळ्यांनी सांगितलं अहो हे पोरग बघा, तेव्हा आईनं सांगावं नारायणा, असं काठ्याच्या दोऱ्या कमरेला बांधून त्याला आगी लावून मारुती होतो का? प्रत्यक्ष रामरायांनी संतुष्ट होऊन आपल्यावर कृपा करावी यासाठी मारुतीरायांनी जे तप केलं, जी तपस्या केली, ते कुठं आहे? हे नुसतं दोऱ्या लावणं हे बाह्य लक्षण आहे भक्ताचं. आपण अंतर्लक्षणाचा विचार करतोय ना पूर्वरंगापासून. ते तपस्येचं अंतर्लक्षण कुठं आहे? तो नारायणावर संस्कार आहे. बस बस बस, आयुष्यात काही मिळवायचं तर मारुतीरायासारखी तपस्या करीन, आणि या तपस्येनं रामरायाचं दर्शन मिळवेन मिळवेन म्हणजे मिळवेनच. नारायणाने ते दर्शन कसं मिळवलं, या घटनेबरोबरच विवेकानंदाने आपल्या सद्गुरूंना कसं प्राप्त केलं, दोन्हीचा विषय उद्याच्या कीर्तनामध्ये चिंतनासाठी घ्यायचा. पण असा योग जीवनामध्ये येऊन येण्यासाठी काय व्हायला पाहिजे? माझ्या किमान रिकाम्या वेळाचं चिंतन तरी विषय तो त्याचा झाला नारायण. रिकाम्या वेळेला संध्याकाळी दही वडे खायचे असतील तर सकाळी 8 पासून चिंतन त्याचंच. रिकामा वेळ मिळायचा कधी बाळा? त्यामुळं आई बापांनी सगळ्यांनी ठरवून टाकायचं काय मेनू करायचा आहे, सांगायचंच नाही, ते त्याच्या चिंतनामध्ये बसतो. जर 11 माळा झाल्या तर दही वडा, नाही तर बुवाचा वडा. बुवाचा वडा झाला का केव्हाच झालाय पचका वडा, तो वेगळा विषय आहे. तेव्हा माझा अभ्यासा व्यतिरिक्तचा सर्व वेळ नारायण कसा प्राप्त होईल, माझ्याकडून जास्तीत जास्त तपस्या कशी होईल, माझ्याकडून जास्तीत जास्त उपासना कशी होईल, माझ्याकडून जास्तीत जास्त साधं राहणं कसं होईल, माझ्याकडून माझ्या शरीराच्या क्षमता लाडू खाण्यासाठी वाढवणं नव्हे, प्राणायामासाठी केवढ्या वाढवाव्या लागतील. आपल्याला कल्पना आहे प्राणायामासाठी काय शरीराची ताकद लागते? एक उदाहरण आपल्या लक्षात आलं ते लगेच कळेल. प्राणायाम शिकवताना स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या राजयोग ग्रंथात असं लिहिलं की प्राणायाम चालू असताना जी आतमध्ये प्रक्रिया सुरू होते, बदलते, ही साधारण मनुष्याने अभ्यास सुरू केल्यापासून 40 मिनिटांनी सुरू होते. मी ध्यानाला बसतोच 10 मिनिटं, जी प्रक्रिया 40 मिनिटांनी सुरू होणार ते 40वे मिनिट आयुष्यात कधी आलंच नाही. त्यासाठी 40 मिनिटं माझ्या पाठीला बाक न येता मला बसावं लागतं. त्यासाठी 40 मिनिटा पुढे जेवढं जाल तेवढी मिनिट खरी मोजायची. म्हणजे किमान तासभर वज्रासनामध्ये, नाही जमलं तर नुसतं सुखासनामध्ये, त्याच्यातून नाही जमलं खुर्चासनामध्ये. पण पाठीचा कणा आणि मेंदू एका रेषेमध्ये आहेत, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही अशी 60 मिनिटं ओळीनं देणं, एवढी तरी तपस्या आहे काय? कशाची प्रक्रिया करायची आतमध्ये? जसं पूर्वी आजी सांगायची अगं भाकरी करायची आहे मान्य, तवा एका विशिष्ट लेवलपर्यंत तापला पाहिजे ना, तवा गॅसवर ठेवला की ही टाकायला तयार. अगं आताशी ते ठेवलंय. तसं शरीरामध्ये त्या योग प्रक्रिया सुरू होतात. आरोग्यासाठी जो योग आहे त्यामध्ये नुसतं पवन मुक्तासन केलं तरी 5व्या मिनिटाला ढेकरा येतील, प्रश्न तो नाहीये. योगशास्त्रीय फरक जे आहेत हे 40 मिनिटं मुळात ते आसन सिद्ध झाल्यावर पहिली प्रक्रिया सुरू होणार. तसं संगीताबद्दल कोणी सांगू शकेल की बाबा रे 40-50 मिनिटं गाऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा आवाज तयार होतो, आता गायला पाहिजे. ऑलिम्पिक मध्ये जे चांगले चांगले खेळाडू बॉक्सर असतात ते काय झोपेत उठले की निघाले काय? त्यांचा वॉर्मअप केवढा आहे बघा. तो म्हणतो मी 20 मिनिटं पहिला वॉर्मअप केल्याशिवाय पुढची उडी नाही मारता येणार.
मी जर व्यायामच 5 मिनिटं करतोय, आता वेटलिफ्टिंग करूया. दळणाचा डबा नेला तरी खूप आहे बाळा, बाकीचं वेटलिफ्टिंग विसरून जा. तेव्हा कष्ट कमी नाहीत, पण हे कष्ट का वाढवतोयस? लाडू घ्यायचे म्हणून हा 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 मला प्राणायाम जास्त जमला पाहिजे, मला ही योग प्रक्रिया अधिक जमली पाहिजे. आणि अशा योगयुक्त अंतःकरणाने मी जर तयार झालो तर माझ्या वाणीमध्ये असं सामर्थ्य येईल. मी सांगितलं भांडण बंद, मी सांगितलं जगामध्ये शांतता अशीच्या अशी मला निर्माण करता येईल. माझ्या स्वतःच्या ऐहिकाच्या उन्नतीसाठी काही नकोय, पाहिजे सामर्थ्य कोणासाठी? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडीते धन जन माता पिता, नावडीते धन जन माता पिता. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, काहीच साकडे पडू दे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. हो विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण.